राज्यातील हजारो शिक्षकांच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह. नोकरी टिकवायची असेल तर टी पास अनिवार्य. पण वेतन श्रेणीसाठी काय? याबाबत शासनाचं मौन का? इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांना आता 31 ऑगस्ट 2027 पर्यंत उत्तीर्ण व्हावंच लागणार आहे, अन्यथा नोकरी ही धोक्यात. होय, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात 2 वर्षाची अंतिम मुदतही देण्यात आली आहे. पण खरी धक्कादायक बाब इथंच आहे. 12 वर्षानंतर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी तसंच 24 वर्षानंतर मिळणारी निवड वेतन श्रेणी यासाठी देखील टी बंधनकारक आहे का? याबाबत शासन आदेशात हे स्पष्टता नाही. यामुळे प्राथमिक शिक्षण अधिकारी संभ्रमात आहेत. वेतन श्रेणी मंजुरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आणि हजारो शिक्षक हे प्रतीक्षेत आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे ते अध्यक्ष यांनी मोठी घोषणा केली आहे की 2026-27 या वर्षात 2दा परीक्षा ही घेण्यात येणार आहे. पहिली परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात, त्याचं नियोजन हे चालू आहे. म्हणजे शिक्षकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण पदोन्नतीबाबत स्थिती थोडी वेगळी आहे. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी या पदांसाठी उत्तीर्ण असणे सध्या बंधनकारकच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट निर्देश नसल्याने सध्या फक्त पात्र शिक्षकांनाच पदोन्नती दिली जात आहे. म्हणजेच नोकरी टिकवण्यासाठी अनिवार्य, पदोन्नतीसाठी अनिवार्य, पण वेतन श्रेणीसाठी काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. शासनाकडून स्पष्टता कधी येणार? का वेतन श्रेणी थांबणार? आणि शिक्षकांनी नेमकं काय करावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आम्ही तुम्हाला सर्वात आधी हे अपडेट देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या इतर शिक्षकापर्यंत नक्की पोहोचवा.